नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रोशनीज किचनमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे रव्याचा उपमा किंवा तिखट रवा पण आपण याला म्हणू शकतो. तर आपण इथे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी गॅसवर कढई ठेवली आहे. साईडलाच पाणी पण ठेवलं आहे एका पातेल्यात गरम करण्यासाठी. त्यानंतर कढईमध्ये अर्धा चम्मच तेल घालून 1 वाटी रवा टाकून घेतला आहे. आता हा रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. रव्याला हलकासा सोनेरी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. जेवढा चांगला आपण रवा भाजू तेवढाच चांगला आपला इथे उपमा रेडी होणार आहे. त्यामुळे ही प्रोसेस टाईम लागला तरीही चालेल, पण व्यवस्थित करून घ्यायची आहे आपल्याला. एक लक्षात राहू द्या की हाय फ्लेमवर अजिबात रवा भाजायचा नाही आहे, नाहीतर तो फक्त वरतून त्याला कलर येतो, आतून कच्चाच राहतो. त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे रवा. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये रवा एकदम व्यवस्थित भाजला गेलेला आहे आपला. आणि पाणी जे आहे ते गरम नाही करायचं आहे आपल्याला, कोमट पाणी हवं आहे. इथे पाणी कोमट असलं पाहिजे. त्यानंतर रवा जो आहे मी साईडला एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. आता त्याच कढईमध्ये जवळपास 2 चम्मच इथे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलला बघायला भेटणार आहे. पण चॅनलला अजून भरपूर रेसिपीज पण अपलोड केलेल्या आहेत, त्याही तुम्ही बघायला विसरू नका. व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका. या व्हिडिओला तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत पण शेअर करा. त्यानंतर तेल तापल्यानंतर त्यामध्ये पाव चम्मच जिरे आणि पाव चम्मच मोहरी ॲड करून घेतली आहे. आता तुम्हाला ज्या व्हेजीज आवडतील त्या इथे बारीक कट करून तुम्ही टाकू शकता. इथे मी फक्त कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकली आहे. एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे बारीक चिरून. एक टोमॅटो घेतला आहे, टोमॅटो पण बारीक चिरलेला आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून याच्यामध्ये टाकून घेतल्या आहे. सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे मी. मीठमुळे काय होतं की जो कांदा, टोमॅटो जे आहे, जे आपण व्हेजीज आपण टाकणार आहे त्या लवकर सॉफ्ट होतात. ही रेसिपी ब्रेकफास्टसाठी एकदम परफेक्ट आहे किंवा छोट्याशा भुकेसाठी पण एकदम परफेक्ट रेसिपी आहे ही. आणि शिवाय ही हेल्दी पण खूप आहे आणि पौष्टिक पण आहे. लहानांपासून मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे ही रेसिपी. ही रेसिपी बनवायच्या पण भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याचे शेंगदाणे टाकायचे राहिले होते, त्यामुळे मी थोडंसं ज्या व्हेजीज आहे थोड्या साईडला करून घेतल्या आणि तेलात शेंगदाणे टाकून घेतले आहे. शेंगदाण्यांमुळे या उपम्याला खूप छान टेस्ट येते. सगळं पुन्हा टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप सोपी रेसिपी आहे ही बनवायला, अगदी 10 मिनिटातच बनवून रेडी होते. इथे व्हेजीज जे आहेत त्या सॉफ्ट झाल्या आहेत. तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवतात हा उपमा किंवा तिखट शिरा म्हणतो आपण किंवा तिखट रवा पण म्हणतो, ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर यामध्ये पाव चम्मच हळद टाकून घेतली आहे. आणि जो भाजलेला रवा आपण साईडला एका प्लेटमध्ये काढला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचा आहे. तर भरपूर जण काय करतात की या प्रोसेसला असं डायरेक्ट रवा टाकला की लगेच पाणी टाकून देतात. तर तसं करायचं नाही आहे. रवा टाकल्यानंतर सगळ्या व्हेजीसोबत व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आता तुम्ही इथे असं पण करू शकता की आता जी प्रोसेस आपल्याला दिसते इथे व्हिडिओमध्ये आपण रवा मिक्स करतोय, जर तुम्हाला वेळ असेल अजून नाश्ता करण्यासाठी तर तुम्ही हे असंच कोरडं साईडला पण काढून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला लगेच खायचं असेल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही नंतर पाणी टाकून घेऊ शकता. किंवा जर आता एक मेंबरला आता नाश्ता करायचा आहे, एक मेंबरला नंतर करायचा आहे, तर मग थोडंसं तेव्हा आपण थोडंसं साईडला पण काढून ठेवू शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ शकतो. तर आता याच्यामध्ये कोमट पाणी ॲड करणार आहे.
आता रवा व्यवस्थित भाजल्याचा आणि पाणी गरम केल्याचा हाच एक फायदा आहे, की जेव्हा आपण पाणी टाकतो आणि दुसऱ्या हाताने मिक्स करतो, तर तेव्हा अजिबात गुठळ्या होत नाही, लम्स होत नाही याच्यामध्ये. कारण रवा जो आहे तो आपला एकदम व्यवस्थित परफेक्ट भाजला गेलेला आहे म्हणून. आणि आता प्रमाण लक्षात राहू द्या, की 1 वाटी रव्यासाठी इथे मी 3 वाटी पाणी घेतलं होतं. आणि असा मऊ उपमा जो आहे तो खायला एकदमच टेस्टी लागतो. कोरडा उपमा जो आहे तो गिळायला थोडासा त्रास होतो. त्यामुळे असं एकदम मऊ हेल्दी उपमासाठी पाण्याचं प्रमाण जे आहे ते एकदम बरोबर परफेक्ट पाहिजे. आता वरतून झाकण ठेवायचं आहे एक 5 मिनिटं. मस्त एक वाफ बसू द्यायची आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता आपला उपमा एकदम छान रेडी आहे. आणि आता ह्या प्रोसेसला जर तुम्हाला वाटत असेल का पाणी कमी पडलं, तर इथे अजिबात पाणी ॲड करू नका. ते सुरुवातीला जेव्हा आपण पाणी टाकलं तेव्हाच पाणी इथे ॲड करायचं आहे. अशा पद्धतीने आपला उपमा रेडी आहे. खूपच टेस्टी झालेला होता. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मला. थँक्स फॉर वॉचिंग.